जय गुरु. जय गुरु. जय गुरु. पण एकच मिनिट वाट बघू. नमस्ते हा. गुरु. चला सुरू करायचं आपण. चालेल. ओके. तुमच्यापैकी किती लोकांनी सिंह आणि उंदराची कथा वाचली? मी वाचले. त्याच्यात कुठली खाली कथा सर? मी वाचले. कुठली कथा? सिंह आणि उंदीर. सगळ्यांनी वाचली असेल. हा, पण म्हणजे त्याच्यात तुम्ही व्याकरण सोडून द्या, पण अ, नुसती कथा वाचून लक्षात आली की नाही, काय म्हणतायत, कशाबद्दल आहे? जाळ्यामध्ये हो. जसं कुरतडून शेवटी उंदराने सिंहाला सोडवलं ते. हो. हा. होय तर होय. मला एक बघायचंय, की तुमच्यापैकी किती लोक अस्खलित वाचू शकतात जेव्हा शब्द आपल्याला माहिती नसतात त्यावेळेला. ठीक आहे. तर मी शेअर करतोय कथा, आणि वाचायची आहे. जर का छोटं वाटत असेल तर सांगा बरं का मला. दिसतंय? खूपच छोट आहे, खूपच हो छोट आहे. सर, खूप छोट. थोडं मोठं करा सर. करतो करतो करतो, मला कल्पना आहे म्हणूनच मी पहिल्यांदा विचारतोय. बघा. हा, तर बरोबर आहे. हा. नाही, चला अजूनही करा सर थोडं. थोडं अजून. नाही, बरं. ओके. ठीक आहे आता. हा. बघा. आणि आम्ही करू शकतो लागलं तर. हा, पण म्हणजे माझ्या बाजूने मी शक्य तेवढं. नाही, हे ठीक आहे, आता हे चांगलंय. ते हा. तिकडचं डाव्या साईडचं जर तुम्ही ते बंद केलं ते एखाद्याच मोठं होईल अजून. बघा. हा. हा. आता तर म्हणजे फुल स्क्रीन झालेला आहे ऑलमोस्ट माझ्या बाजूला. बरं. हो. आम्हालाही चांगलंय. हो, नक्की तुम्हालाच व्यवस्थित दिसावं ही माझी हो, पण आहे, अपेक्षा दिसतंय, आहे. म्हणजे तसं दिसतंय. हा. चला, कोण कोण करतंय सुरुवात? काल शेवटचं कोणी मी केलं करू? होतं? मी करू? हो, करा मी करा, करू का? चालेल. नाही, काल आपलं काल शेवट कोणाचं झालं होतं त्याच्यापासून छायाताईंनी आपण जाऊ. केलं होतं. छायाताईंनी केलं होतं शेवटचं. हा, आणि माझी छायाताई टर्न. आता काहीतरी प्रवासाला गेल्यात माझ्या नाही, मते. आता माझी सर, टर्न मी आहे. केलं होतं. मी केलं होतं शेवट, कारण की हा. माझ्यानंतर ते 2-2 वाक्य करायला सांगितले होते त्यांनी. बरोबर आहे, बरं, मला आठवत आहे. चालेल, मग बर, ठीक आहे. मग ठीक त्याच्यानंतर आहे. छायाताई, पण छायाताई नाही म्हणजे लताताई. मग बर. कथः सिंह मूषकश्च. हा, म्हणजे मूषकः च, सिंह च आणि उंदीर. उंदीर. बरं. चालेल, पुढचं एकस्मिन् वाक्य. हा, वाचा एकस्मिन् वाचा. वने एकः सिंह प्रतिवसति स्म. हं. सः नाही नाही, आता थांबा, सिंह. पुढच्याला द्यायचं आता. अच्छा, पुढच्याच. आता आपल्याला सगळ्यांना क्रम माहिती आहे अर्थ वर्गामध्ये सांग, कोण आहेत. याचा अर्थ सांगायचा का? अर्थ तुम्ही तुमच्या भाषेत सांगा, चला. बर. एका वनात एक सिंह वसती म्हणजे राहत होता. बस, चला. आणि स्म स्म म्हणजे काय? नाही, आपण आता व्याकरण नाही बघायचं. बर, फक्त आपल्याला आता अर्थ. गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे. बर बर, ओके. हा. हा, चालेल. पुढे. पुढे कोण हा, आहेत? लताताई नंतर आपलं नेहमी अपर्णाताई असतात. अपर्णाताई. सः सिंहः अतिबलयुक्तः आसीत्. हम्म. सिंह खूप बलवान होता. तो सिंह. तो सिंह. हो, तो सिंह हा, खूप बलवान होता. होता. बरोबर. पुढे नंतर कोण आहे? निशिगंधाताई. हा, एक मिनिट. मला प्रतिवसति स्म सः सिंहः अतिबलयुक्तः आसीत्. एकदा सः सिंहः वने सूप वने सूप्तम्, एक सेकंड लहान करते आता. वने सुप्तः आसीत्. हम्म. एकदा तो सिंह वनात झोपला होता.
बघा काल आपण सुप्त कुठेतरी वाचलं, शब्द हो बोललो हो होतो. सुप्त वाचलं होतं ना काल. बघा इथे आला, हो की नाही? हा, चालेल. पुढे कोण आहेत निशिगंधाताई नंतर? तस्मिन् समये सीमाताई. एकः मूषकः तत्र समागतः. हम्म. त्यावेळेला एक उंदीर तिथे आला. बस, छान केलं. पुढे कोण आहे? सीमाताई नंतर नेहमी कोण असतं? वैजयंतीताई जोशी नसला की विद्याताई. विद्याताई. हा. मूषकः सिंहस्य शरीरे क्रीडति स्म. हम्म. उंदीर सिंहाच्या शरीरावर खेळत होता. बस, पुढे कोण आहेत आता विद्याताई नंतर? एकदम विशाखाताई, कारण की अपशंकर कुटुंब नाहीये. तेन सिंहस्य निद्रा भग्ना अभवत. हम्म. त्या सिंहाची झोप मोडली. त्या भग्न. सिंहाची एका बघा, तेन आहे, तृतीय आहे. त्याने सिंहाची निद्रा त्याने सिंहाची निद्रा भग्न झाली भग्न झाली. किंवा मोडली, झोप मोडली. बरोबर. हम्म. पुढे कोण आहेत आता विशाखाताई नंतर? सुकेशाताई. त्या नसतील तर मग मोहिनीताई. सिंहः क्रुद्धः सनमुषकम् अमारयत. हम्म. सन नाही, सन आहे, सन. सन, हो. सिंह हम्म. क्रुद्ध सन मूषकम् अमारयत. हम्म. सिंहाने हम्म. क्रोधाने मूषकाला म, मारण्याचा प्रयत्न केला. हा, म्हणजे काय? सिंहाने क्रुद्ध होऊन, होऊन रागाने हा किंवा हा, क्रोधाने किंवा रागाने पाऊस आहे, पाऊस. कोण बोलतंय? मूषकाला बाकी सगळ्यांनी म्यूट वर जा. हा. मूषकम अमारत, म्हणजे उंदराला मारण्याचा मारले. प्रयत्न केला. हा, म्हणजे ठार मारलेलं नाही, पण नुसतं मारलं आता. मारलं. हा, ठीक आहे. पुढे आता लताताई. मूषकः भयेन अवदत्, हे महाराज, कृपया मा क्षन्तुः अहर्षि. म्हणजे उंदीर भयाने म्हणजे भीतीने बोलला, हे महाराज कृपया मला माफ करा, हा, मला क्षमा करा. क्षमा करा. किंवा खरं बघायला गेलं ना तर क्षंतुम, कर्तुम, तसं क्षंतुम आहे. मला मी क्षमा तुम्हाला क्षमा करायचा करण्याची याचना करतोय. करतो. अहर्षि म्हणजे प्रार्थना. प्रार्थना करतोय, याचना करतोय. कर. हा, पुढे कोण आहे? हा, करा ना, करा ताई. अहम अपि कदाचित तव सहाय्यम करिष्यामि. मी सुद्धा कदाचित तुम्हाला तुमची तुमचे तुम्हाला तुमचे तव सहाय्य ते करेन. युवयोः वाम युष्माकं वा षष्ठी. तुमचे सहाय्य करेन किंवा मदत करेन. बरोबर आहे. कदाचित म्हणजे केव्हा तरी. बरोबर आहे. मी सुद्धा केव्हा तरी तुमची मदत करीन. भविष्यात आहे. हा, पुढे कोण आहेत निशिगंधाताई? सिंहः मूषकस्य वचनेन प्रसन्नः अभवत. सिंह उंदराच्या ह्या वचनाने, ह्या बोलण्याने प्रसन्न झाला. या हा शब्द नाहीये ह्याच्यात. नाही, हा, सिंह मूषकाच्या बोलण्याने प्रसन्न झाला. हा, पुढचं सीमाताई. सह मूषकम अत्यजत. त्याने उंदराला सोडले. बरोबर आहे. त्यागणे म्हणजे सोडून देणे. बरोबर. पुढे विद्याताई तेंडोलकर. केषांचित् दिनानाम्
अनन्तरं स सिंहः जालस्य बद्धः अभवत्. थोड्याच दिवसात तो सिंह जाळ्या मध्ये बद्ध झाला, म्हणजे बांधला गेला किंवा अडकला. अडकला, बरोबर आहे. हा जाळ्या, जालस्य बद्ध म्हणजे काय, जाळ्याच्या बंधनात. बंधनात हा, अडकला. अडकला. ठीक आहे, पुढे. कोण येत आता विद्याताई नंतर? विशाखाताई असतील. ओ, हा. सिंहः उच्चैः गर्जति स्म. हम्म, सिंह जोरात गर्जना केली. बरोबर आहे. पुढे काय, कोण घेत आहे? मोहिनीताई? नाही, मध्ये सुकेशाताई आहेत ना, पण नाही, सुकेशाताई आज दिसल्या नाहीयेत. मग मोहिनीताई. तस्य गर्जनं श्रुत्वा मूषकः तत्र आगच्छत्. हम्म, सिंहाची म्हणजे त्याची गर्जना ऐकून मूषक तेथे आला. तत्र तेथे आला. त्याचे गरजने, गर्जनम, गर्जनम गरजने ऐकून उंदीर तेथे आला. आला. घ्या लताताई, पुढे तुम्ही आहात. मूषकः स्वस्य तीक्ष्णैः दन्तैः नाही म्हणा, नाही. तीक्ष्णैः ही, हा. दंतैः, हा. जालम अकृंतत, म्हणजे अकृंतत म्हणजे आपण उंदराने, कुंतडणे म्हणतो की नाही. त्याच्या उंदराने स्वतःच्या दातांनी, तीक्ष्ण दातांनी जाळे तोडले. जाळे कुरतडले. अकृंतत म्हणजे कुरतडले. हा, पुढे कोण घेत आहे? सिंह जालात मुक्तः अभवत. हम्म, सिंह जाळ्यातून मुक्त झाला. बघा, जालात पंचमी विभक्ती वापरली. जाळ्यापासून, जाळ्याहून, जाळ्यातून, होऊन पासून, तून वगैरे सगळे पंचमी आहे. पुढे निशिगंधाताई. ततः सिंहः मूषकम् अवदत्, मित्र धन्यवादः. तेव्हा, ततः म्हणजे तेव्हाच ना? ततः खूप लुजली, तेव्हा, तेव्हा त्यानंतर सिंह दोन्ही अर्थी वापरला जातो. उंदराला म्हणाला, मित्रा धन्यवाद. बघा, लहानपणी आपण ऐकली होती ही गोष्ट, बरोबर. हो. बघा, कोणाला काहीही अडलं नाही समजायला. हो. आता सांगा तुम्ही मला की हे वाचायला आपल्याला संस्कृत व्याकरणाची गरज पडली का हो? नाही. हा, आणि तसंच पडते की गरज. बरोबर आहे. आणि तीच आपली अवस्था थोड्या दिवसांनी अजून जेव्हा आपण प्रवेश संपू ना, तेव्हा चांदोबा आपल्याला वाचता यायला लागेल, हळूहळू कळेल. व्याकरण जाऊ देत, शब्द कित्येक माहिती नसले तरी जाऊ देत, पण गोष्टीचा आस्वाद नक्की घ्यायला लागाल तुम्ही. हो. आणि आपला हेतू तोच आहे ना, बरोबर. तुम्ही स्वतः जर आस्वाद घ्यायला लागलात तर पुढे जाऊन तुम्ही इतरांना सांगू शकाल ना, की अरे हो, संस्कृत मी शिकले आणि मला खूप कमी शिकून देखील मला भाषेची गोडी निर्माण झाली आणि भाषेमधली गोडी अनुभवता येते. ठीक आहे, चालेल. मला एवढंच फक्त बघायचं होतं की तुम्हाला अनोळखी गोष्टी येत आहेत की नाही वाचता. चालेल, आपण आता आपल्या मूळ अभ्यासक्रमाला सुरुवात करू. माझ्या मते आपण बऱ्याच पुढे गेलेलो आहेत आता. ती आपण वाक्य करत होतो आणि मोहिनीताई सगळ्यात शेवटची वाक्य करत होत्या. अबोवत झालं होतं, अलिखन झालं होतं, अपश्यन झालं होतं, अचलत झालं होतं,
अगच्छन, हा अगच्छन मध्ये आपण होतो माझ्या मते. हो, अगच्छन मध्ये होतो. आणि हो. ताई तुम्ही 2 केली होतीत ना, मोहिनीताई? हो सर. छात्रा विद्यालयम अगच्छन झालं होतं आणि पांडवा वनम आगच्छन. हा चालेल. मग आता आपण तुमच्या पुढे सुरुवात करू, कारण की मग कसं होईल, मूळ अभ्यासक्रमातला क्रम आपण सोडायला नको. हा, मग तुमच्या नंतर कोण येत आता? लताताईच आहेत. हो. ते क्रीडां दृष्टम द्रष्टुम. म्हणजे ते आले. छान. दृष्टम हम्म पाहिले. हम्म त्यांनी क्रीडांगण पाहिले. क्रीडा म्हणजे क्रीडांगण का हो ताई? क्रीडा जलक्रीडा म्हणजे काय म्हणता तुम्ही? तलाव म्हणजे हे जलक्रीडा म्हणजे तलाव? तलाव नाही आपला. जलक्रीडा म्हणजे कृष्णाने रासक्रीडा केली म्हणजे काय केलं हो? खेळणे. खेळणे. हा, ते ते खेळण्यासाठी आले. खेळ पाहून खेळ आले. खेळ पाहून आले. हा, ते बरोबर आहे? खेळ पाहून आले. हो. परिवारजन हा नाही, ते भ्रमणा खेळ पाहण्यासाठी आले. द्रष्टुम दृष्ट. बघण्यासाठी, कर्तुम करण्यासाठी. हा, अच्छा. ते ते खेळ खेळ पाहण्यासाठी पाहण्यासाठी आले. आले. परिवारजन हा भ्रमणाय आगच्छन. हा, म्हणजे परिवार म्हणजे कुटुंब फिरण्यासाठी आले. परिवारातले लोक. लोक. भ्रमणाय म्हणजे भ्रमण करण्यासाठी आले. हम्म दोनच करायचे ना. भ्रमणायक कुठली विभक्ती आहे ताई? भ्रमणाय म्हणजे तृतीया नाही आहे. पंचमी. बर, भ्रमणासाठी. कालाय तस्मै नमः काय आहे? रामाय तस्मै नमः कुठली आहे विभक्ती? य म्हटल्यावर तृतीय आहे का? नाही, ने रामेण म्हटलं. असती तर ती तृतीया झाली असती. हा, तस्य नाही म्हणजे षष्टी पण नाही आहे. ओम नमः चतुर्थी शिवाय. शिवाय किती म्हणजे वेळा हा. तुम्ही हा जप केलेला आहे ताई आयुष्यात तुमच्या? हो. विभक्ती चतुर्थी. चतुर्थी. हा, लक्षात ठेवा, चतुर्थी. नमःला हा, य कायम म्हणजे चतुर्थीची अपेक्षा असते. हो. कारण की भ्रमण आपण आहे. जो नमस्कार करतो तो देवाप्रती असतो. प्रती. प्रति. प्रती चतुर्थी. म्हणजेच चतुर्थी. काल आहे तस्मै नमः चतुर्थी. हा, हे काही काही जे शब्द आहेत ते असे डोळे हो. झाकून लक्षात आले पाहिजेत ताई. कारण की हे आपण अख्ख्या आयुष्यात किती लाखो वेळेला तुम्ही म्हणलेले असणार हे. हो. हो. अरे बाबा, सॉरी, स्क्रीन मागचं. केलं. हा हा, सॉरी सॉरी, हा बोला. हा, पुढचं नाही, वाक्य स्क्रीन घ्या. दिसत नाही. आता दिसतोय का ताई? हो. हा, मग घ्या ना, तुमची माझे दोन्ही दोन वाक्य झाले. झाली का? हा, झाली मग माझी. तुमची हो. झाली असेल तर मग आपण आता येत. हा. दश बालकाः स्नानाय नदीम् अगच्छन्. 10 मुली स्नानाला नदीवर नदी नदी नदीला. नदी नदीला आल्या. नदीस आले. नदीस. नदीस आले. आल्या. आले किंवा आल्या. बालकाः हे काय होईल? बालकाः आहे नाही का? सॉरी, तशा 10 मुलं. 10 मुले मुले स्नानासाठी स्नानासाठी नदीला नदीस आली. नदीला आली. पुढे कोण घेत आहे? निशिगंधा ताईच आहेत. दुसरं घेऊ. अरे हो, तुमचं दुसरं आहे नाही का? बरं, 2-2 आहेत आपण. विद्वांसः जलविहर्तुम् अगच्छन्. जलविहारासाठी आले हे कळलं, पण विद्वांसचा अर्थ नाही कळलं.
विध्वंस विध्वंस मुलाचं नाव असणार. अच्छा, मुलाचं नसावं का विध्वंस नाव? आपल्याकडे आडनाव असतं ना आडनावच विध्वंस. विध्वंस आडनाव असतं आपलं. हा मग जलविहारासाठी आले. हम्म अगच्छन्. हा अगच्छन म्हणजे आले. हम्म. हं. नाही, अगच्छन म्हणजे गेले. गेले गेले आगच्छन गेले. आगच्छन असेल तर आले, जलविहारासाठी हा. गेले. अगच्छन् म्हणजे गेले, भूतकाळाचं मग असल्यामुळे. मगाच्याही वाक्यामध्ये 10 मुले स्नानासाठी नदीला गेली. गेले. नदीला गेली. हा. हम्म, पुढे कोण घेत आहे? मी घ्यायचे. आपण आताही, हा तुम्हीच आताही. हा. ते गृहात नगरम अगच्छन्. ते गृहापासून नगरात गेली. नगरात आहे का ताई? नगरम नगराला गेली. हा, ते गृहातून. घरातून नगराला गेले. हा, अगदी शब्दशः हो. ते घरून गावाला गेले. हा. थोडक्यात का शहराला गेले. हा. कौरवाः पांडवाः च वने भ्रमणार्थम अगच्छन्. कौरव आणि पांडव वनात भ्रमणासाठी गेले. बरोबर, अगदी छान केलं. पुढे कोण आहे? मी. अशोकेन सह वनभोजाय के आगच्छन्. म्हणजे अशोक बरोबर वनभोजनासाठी कोण गेलो? बरोबर आहे. कोण? आता बघा, अगच्छन आहे म्हणजे काय? कोण गेलंय का? होईल का? एक व्यक्ती असेल का? कहा कौ के, अनेक वचनी आहे ना के. हा. मग गेले. कोण कोण गेले? गेले कोण 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 गेले? कोण गेले? कोण गेलं म्हणलं की एकच माणूस येतो. हा. पण कोण गेले म्हणजे अनेक वचनी अपेक्षा आहे आपल्याला, बहुवचनी अपेक्षा आहे. हा. हे लक्षात आगच्छन्. आलं पाहिजे. के ज्या अर्थी आहे आणि अगच्छन आहे म्हणजे याचा अर्थ हे बहुवचनी, याचं उत्तर यायला पाहिजे. हा कौकी बरोबर. हा, चालेल. तुम्ही तुमचं पहिलंच होतं का ताई? हो बरोबर आहे. दुसरं घ्या मग आता. कन्याः कुत्र आगच्छन्. हम्म कन्याः म्हणजे मुली. हम्म बहुवचन. कुठे गेल्या? बरोबर. पुढे कोण आहे? रामः सीता लक्ष्मणश्च अयोध्यात वनम अगच्छन्. हम्म राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येतून वनात गेले. वनास गेले. वनास गेले. हा, कारण की वने असतं तर मग ते वनात झालं असतं वनात. सप्तमी विभक्तीप्रमाणे. पण इथे वनम आहे, त्यामुळे वनास किंवा द्वितीय. वनाला. हम्म. हा. पुढे कोण येत शिष्याः आता? हा, ज्ञानम तुम्हीच आहात. संप्राप्य स्वगृहम अगच्छन्. हा, विद्यार्थी नाही ज्ञान आता नीट प्राप्त. नीट 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 ताई ताई घाई नाही शिष्याः. करायची. शिष्या काय वाटतंय? शिष्य ज्ञान प्राप्त करून हा, स्वतःच्या घरी गेले, स्वगृही गेले. हा, ज्ञान संप्राप्य प्राप्त करून. करून, बरोबर आहे. प्य आला, बरोबर आहे. हा. आपण हे शिकलेलो होतो. कृत्वा तसं संप्राप्य. करून असं ते. हा, अजून एक तुम्हाला सांगायचं होतं मला याच्या संबंधी. ठीक आहे, मला आता आठवत नाही, पण मी सांगतो तुम्हाला. मला सांगायचं होतं काहीतरी याच्या अनुषंगाने. ठीक आहे. हा, तर विद्वांसः आहे ना, ते जल हम्म, विहर्तुम अगच्छन्, तर ते हम्म. एक वचन मला निघेल अगच्छत्.
ते अगच्छत बरोबर होतंय आहे का नाही वाक्य. म्हणून मला जरा एक शंका वाटते. ते काहीतरी वेगळा आहे त्याचा अर्थ मग. आणि हा, मी बहुतेक विद्वान वगैरे असं धरलं तर. नाही, विद्वान नाही. विद्वांस इज नॉट विद्वान. एक मिनिट, मी हे फक्त लाल करून ठेवतो ते, आणि मी तुम्हाला बघून सांगेन नक्कीच. हे पण ठीक आहे. आणि मी इथे या सगळ्या वाक्यालाच करून ठेवतो, म्हणजे मला जर का उद्यापर्यंत आठवलं तर मी तुम्हाला हे सांगेन. सांगायचं होतं. बरं, आपण पुढे जाऊत आता. एक मिनिट, मी हे येतो. हा, कोण होतं आता करत? आता मी आहे का विशाखा? यांची विद्याताई तेंडुलकरांची 2 झाली का? हा हो हो, मी केली 2. हा, मग एकदम विशाखाताईच आहेत. ते भ्रमणार्थम काशीम अगच्छन्. ते भ्रमणाला काशीला गेले. ते भ्रमणासाठी काशीस गेले. सलाते सलानाते आहे ना? हो, हा, द्वितीय. मग ते बालकाः मया सह मातुलगृहम् अगच्छन्. ती मुले, बरोबर आहे. ती मुले माझ्या बरोबर आजीच्या घरी गेले. मातुल म्हणजे काय? आई ना, आईच्या घरी गेले. मामा. मातुल, मामा विसरले. मामा. मग मामाच्या गावाला जाऊया म्हणजे केवढी आनंदाची बातमी आहे. मामाच्या घरी गेले. हा, अरे बघा नेमकं. हा, शेवटचं वाक्य घ्या ताई. तुमचंच आहे ना? का नाही, तुमचं नव्हतं? तुमची 2 झाली का विशाखाताई? हो, 2 झाली माझी. हा, मग पुढचं मोहिनी त्यांना करू दे. ते सर्वे देवालयम् आगच्छन्. आ नाहीये, अगच्छन्. अगच्छन्. अगच्छन् आहे का? अगच्छन्. हा, ते सर्वे देवालयम् अगच्छन्. म्हणजे काय? ते ते सगळे देवालयात गेले. देवालयात आहे का ताई? देवालयम. देवालय. सप्तमी विभक्ती आहे का तो म्हणायला? नाही. हा, देवालय अकारांत पुल्लिंगी शब्द आहे. नाही, आलय, आलयम मलायम सारखं आहे तसं. नपुसकलिंगी आहे. नाही, ते माया तसं नाहीये का? देवालयम म्हणजे नाही, ते पण नपुसकलिंगी असलं तरी लिंगच ना. द्वितीय होणार आणि प्रथमा हो पुल्लिंगी असली हो, तरी द्वितीयच होणार. ते द्वितीय द्वितीयच होणार. विभक्ती आहे. पण मग आता मोहिनीताई, देवालयमची द्वितीय विभक्ती प्रत्यय काय आहेत? ला, स ते सलानाते. सलाते सलानाते. सलानाते. हो. मग देवालयाला देवालयाला किंवा गेले. देवालयास. देवालयास हा, देवालयास गेले. आता गेले. बघा, मातुल मामा आत्ताच आपण विशाखाताई म्हणत होत्या ना? हो सर. राईट, चालेल. आता मोहिनीताई, तुम्ही पुढचा शब्द वाचा. हा, एक शब्द झाला. पुढचा मातुलानी, मामी. बघ. हा, मामा आणि मामी. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण, बरोबर? हो सर. हा, पुढचं कोण घेत आहे? लताताई घ्या. पितृ तुमचा आवाज ब्रेक होतोय ताई. पितृव्यः
हा, पितृव्यः म्हणजे काका. हो, काका. चौथा दिसत नाही अजून. हा, पितामह म्हणजे आजोबा. पितामह. 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 ताई संस्कृत हो, भाषेमध्ये कुठल्याही गोष्टी घालायच्या पितामह. नाहीयेत. हा, आजोबा. आजोबा. आता पुढे कोण घेतंय? अपर्णा ताई. माता हो. मातामहः ना हा, आजोबा आता हे बघा, म्हणजे मातामह म्हणजे नाना आईच्या बाजूचे आजोबा, आईचे आईचे वडील. आईच्या नाना बाजूनी जे आजोबा आहेत त्यांना मातामह म्हणतो, आणि जे वडिलांच्या बाजूनी आजोबा असतात ते पितामह. पितामह. हं. बघा पुढचं घ्या आपण ताई. पितामही आजी हा, दादी म्हणजे पण कुठली? वडिलांच्या बाजूची. वडिलांच्या बाजूची. पुढे तर निशिगंधा ताई. मातामही म्हणजे नानी म्हणजे आईची आई, आजी. बरोबर आहे. पुढे क्रुदरम. उदरम. उदरम अलमारी क्रू क्रू किंवा क्रू पेटी. क्रू क्रू. क्रुदरम हा, पेटी. आपण म्हणतो ना आपली जी लोखंडी पेटी असायची बघा पूर्वी, किंवा पत्र्याची पेटी असायची. हो, बॅग तीच हा, असायची पूर्वी. काय म्हणताय? आपण प्रवासाला वगैरे बॅग म्हणून तेच नेत असत पूर्वी. बरोबर आहे. अलमारी पण म्हणजे अलमारी म्हणजे कपाट. कपाट नाही, होतं हा ना अलमारी. अलमारी वेगळा. अलमारी म्हणजे कपाट होतं खरं, अलमारी पण म्हणजे हे कपाट होतं. पेटी आहे. उभं कपाट. हम्म, हे पेटी आपला शब्द बरोबर आहे, मला आठवतोय. त्यामुळे मी एक काम करतो, इथे लाल अक्षरात लिहून ठेवतो, कारण की हे बरोबर नाही. आणि जर करेक्शन असेल तर दोन्ही चालेल. मंच हा बाक. बाक, बरोबर आहे. कोण घेत पुढचे दोन? तुमचे झाले का ताई? हो, झाले. हा, मग पुढचं कोण आहे? पलंग म्हणजे पलंग. हा, पर्यंक. 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 ड ला क दिसतो. नाही, पर्यंक. 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 तो ड च्या पोटामध्ये जो अनुस्वार आहे ना, तो असा उच्चार होतो. पर्यंक. हो. पर्यंक. सर, एक प्रश्न आलेला आहे की इथे जसं लिहिलेलं आहे आपल्याला, म्हणजे एक्झाम मध्ये पण तसंच लिहायला पाहिजे का? जसं पर्यंक, हो, तो अंग हो, प्लस क. हो. संस्कृत मध्येच हे जास्त दिसतात, आपल्या मराठीत नाही येत. हे मंच मधला ते आणि पर्यंक. कारण की हे ते लिहायला आपण जरा सगळं अनुस्वार, मी सांगतोय ना तुम्हाला, की जे मूळ मराठीमध्ये पूर्वी असं लिहिलं जात होतं संस्कृत सारखं, हे गेले 40-50 वर्ष जे ब्रिटिशांचं अनुकरण करतोय ना आपण, त्याच्यामध्ये ओव्हर सिम्प्लिफिकेशन आपण केलेलं आहे मराठीचं. आणि त्यामुळे हे सगळं पर्यंक म्हणजे य जो रफार देतो त्याच्यामध्ये आपण अनुस्वार देतो, किंवा मंच मधला म वर आपण अनुस्वार देतो आणि च म्हणतो. पण बघायला गेलं ना तर मंच मैच होत नाही, पण मंच मध्ये थोडासा न चा पण उच्चार होतो, आणि पर्यंक मध्ये न चा उच्चार होत नाही. हे छोटे छोटे जे बारकावे आहेत ना, ते आपण आता सगळे मराठीमध्ये आणून त्याचा विचका करून टाकलाय. चालेल. कोण करत होतं? सीमाताई, हो. सुकेशाताई करत होत्या ना? नाही, मीच करतोय, सीमा. अच्छा, सीमाताई, सॉरी. हं.
पुगी फलम म्हणजे सुपारी. हा तर शब्द सगळ्यांना माहिती पाहिजे. हो, सगळ्या पूजेत येतो. पूजेत प्रत्येक असतं ना, पूजेत पुगी पुगी फलम येतो. तांबूलम. मग तांबूल पुगी फुलम. मग त्याच्यावर आपण 2-2 पळीनी पाणी घालतो, पाणी. बरोबर. हो. हा. पुढे कोण आहेत आता? सीमाताईंनंतर कोण आहेत? प्रत्येकाने आपापला क्रमांक लक्षात ठेवायचा बरं का. आपण कोणानंतर आहोत. सीमाताई माझ्या नंतर आहेत. हो, बरोबर आहे ना. मग हम्म. मग त्याच्यानंतर कोण आहे? अं, मला लक्षात आहे सगळं, पण मला दरवेळेला सांगायला लागतं. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला वर्गामध्ये तुमची लक्ष नाहीये. विद्याताई, त्यांनी आधी घेतलं माझ्या माझ्या ऐवजी अच्छा, त्यांनी तुम्ही घेतलं. मग मध्येच आता आलात बहुतेक का? नाही, मी नाही, त्यांनी मध्ये घेतलं. मग मी माझं राहिलं होतं म्हणून घेतलं. हो, आता बहुतेक म्हणून तो विशाखा. क्रम चुकलेला आहे. बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे, मग बहुतेक हरकत म्हणजे आता नाही. विशाखा आहे. हा, मग विशाखाताई तुम्ही घ्या. लबंगम. हम्म लवंग. हम्म. बघा, लबंग लवंग बऱ्यापैकी रायमिंग वर्ड्स आहेत, बरोबर. हो. हा, काही काही जे शब्द आहेत ना, ते वाचल्या वाचल्या आपल्याला मराठीतले काही काही शब्द एकदम असे डोक्यामध्ये यायला लागतात. रंग. हो. कथा. हम्म. कात. विड्या. कात, विड्यामध्ये कात असतं ना, कात, चुना, सुपारी, त्यातला कात म्हणजे रंग. पुढे कोण आहेत? सर माझं एक बरोबर, तुम्हीच आहात मोहिनीताई. सुधा, चुना, अमृत किंवा हम्म चुना. हम्म. पुढे मोहिनीताई, तुम्हीच घेणार आहात हा शब्द. आणि हो, 2 घ्यायचे वाटते. एला म्हणजे इलायची किंवा वेलची. बघा, दररोजच्या वापरातला शब्द आहे. एला. एला. नागवल्ली पत्रम म्हणजे पान, म्हणजे विड्याचं पान. विड्याचं पान, करेक्ट. तांबूलम. तांबूलम म्हणजे खरं जो सगळं घालून जो बनतो त्याला तांबूल म्हणतात, बरं का. तांबूल, विडा. म्हणजे आपल्याला नुसतं हिरवं जे पान आहे ना, त्याला नागवल्ली पत्रम म्हणायचं. नागवल्ली पत्रम. आणि सगळं कात, चुना, सुपारी, काय तुम्ही अजून गोष्टी घालत असाल तर त्या घातल्यानंतर जो आपण बनवतो तो विडा होतो, त्याला तांबूल म्हणतात. हो, ते देवीला देवीला तांबूल म्हणजे तो सगळं हो. विड्याची पूड करून वगैरे देतात, त्याला तांबूलच म्हणतात. देवी. अगदी बरोबर. 51 हो पानाचा हो, विडा, 500 पानाचा विडा. अगदी बरोबर, तोच. मंजुषा, पेटी किंवा संदूक. हम्म मंजुषा. हम्म. म्हणजे बघा, प्रश्न मंजुषा म्हणजे काय? प्रश्नांची पेटी, ज्याच्यात खूप प्रश्न आहेत. आपल्याला प्रश्न मंजुषा हा कुठे बरं शब्द गेला होता शाळेत? माझ्या मते कुठल्या मंजुषा तरी मुलीचं असं. नाव का ठेवतात मग? हा, म्हणजे कदाचित असेल आनंदाची आणि सुखाची पेटी असेल ती. घरामध्ये आनंद आणि सुख आणते मुलगी. सर आणि म्हणजे मराठी सिरियल जेव्हा व्हायचं, जिथे क्वीज वगैरे असलं तर तेव्हा ते प्रश्न मंजुषा मंजुषा असायची. हा शब्द यूज करायचे. हो. अगदी बरोबर आहे रेडिओवर मोहिनीताई. पण ऐकल्यासारखं वाटतं मला. हा, रेडिओवर बरोबर, म्हणून तुम्ही म्हणलं तो कुठेतरी आपण कुठल्या ऐकलेलं आहे. तरी गोड आवाजात एक बाईंचा शो, वनिता मंडळ का? कदाचित आठवत असेलही. हा, दुपारी यायचा ना तो नाही. कार्यक्रम. हा. असेल, मग त्याच्यातच तुम्हाला प्रश्न मंजुषा असणार. हा, प्रश्न मंजुषा बोलते. तसं रेडिओवर ऐकल्यासारखं मला आठवलं. हो, मी तुमच्या मताशी सहमत होईन.
मलाही आता असं वाटायला लागलेलं आहे की तो रेडिओवरचा कार्यक्रम होता.